अगं आई, किती ग बोलशील वहिनीला? सकाळपासून काय हे टोमणे लावलेत? ती बिचारी सगळं सहन करते. उलटून काही बोलत नाही म्हणून तुझं आपलं तोंड चालूच आहे. ती तरी काय करणार यात? जगात सगळी सोंगा आणता येतात, पण पैशाचं नाही ग. सुमेधानं आपली आई म्हणजेच राधाबाईंना आवरण्याचा प्रयत्न केला. पण राधाबाईंचे आपले चालूच होते. दिवाणखान्यात लेकीच्या म्हणजे सुमेधाच्या आणि जावयाच्या अधिक मासाच्या वाणाची श्रीमंती तयारी करत त्या शेजारच्या सुमती काकूसमोर कौतुकाचा पाढा वाचत होत्या. बरं का सुमतीताई, आमच्या सुमेधाचे सासर भरपूर श्रीमंत आहे, पण आम्हीही कुठे कमी नाही पडत. मुलीचा अधिक मास आहे म्हणून जावयाचा थाट बघा. त्यांच्या पसंतीचे कपडे, अनारसे, तिच्या सासू सासऱ्यांना कपडे आणि सासूबाईंना तर अगदी कांजीवरमची साडी घेतली आहे आणि जावयाला 2 तोळ्यांची अंगठी देणार आहोत आम्ही. कुठेही कमी पडू देत नाही आम्ही मुलीला. राधाबाईंचे बोलणे इथपर्यंत ठीक होते, पण त्यांची नजर स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आपल्या सुनेवर म्हणजेच दीपावर होती आणि त्यांचे बोलणे तिला उद्देशूनच होते. पुढे त्या म्हणाल्या, पण काय करणार? माझ्या मुलाचे म्हणजे सुनीलचे नशीबच फुटके. सुनबाईंच्या माहेरी सगळीच भ्रांत. तिथे जावयाचे कौतुक कुठून होणार? शेवटी पदरी पडली आणि पवित्र झाली म्हणायची, दुसरं काय? लग्नाला 3 वर्षे झाली. सासूरवाडीकडून सुनीलला काहीही मिळाले नाही. आम्ही तर काय दूरचेच राहिलो. अधिक मास तर दूरचीच गोष्ट. नुसती गरवी पदरात बांधून आली ही मुलगी. स्वयंपाकघरात पोळ्या लाटणाऱ्या दीपाच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. तिने पदराने डोळे पुसले आणि मनातला हुंदका दाबला. तिचे माहेर खरंच गरीब होते. वडील सेवानिवृत्त आणि त्यात आजारी, तर आई कॅन्सर पेशंट. इच्छा असूनही ती दोघं काही करू शकत नव्हती. तरीही जमेल तशी फुल ना फुलाची पाकळी म्हणून ते त्यांच्या परीने करत असत. पण राधाबाईंचे समाधान कशातच नसायचे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सुनीलने प्रेमविवाह केला होता. त्यामुळे दीपा कितीही चांगली वागली तरी राधाबाईंना ती कधी आवडलीच नाही. त्या सतत तिची तुलना आपली मुलगी सुमेधाशी करत असत. सुमेधाने हे पाहिले आणि तिला खूप वाईट वाटलं. सुमेधा या घरची लेक असली तरी तिचा स्वभाव आईच्या अगदी उलट होता. दीपा या घरात आल्यापासून सुमेधाने तिच्यात कधी भावजय पाहिलीच नव्हती. ती तिची सख्खी मैत्रीण झाली होती. दीपा अत्यंत प्रेमळ, कष्टाळू आणि सोशिक होती आणि सुमेधाला तिच्या आईचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. संध्याकाळी सुमेधा दीपाजवळ गेली. तिने दीपाच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा दीपाने आपली नजर चोरली. दीपा वहिनी, आईच्या बोलण्याचं मनाला लावून घेऊ नकोस ग. तुला तर माहीत आहे ना तिचा स्वभाव, सुमेधा म्हणाली. नाही हो सुमेधाताई, मला आईंचा राग नाही येत, पण माझ्या आईवडिलांची परिस्थिती आठवली की वाईट वाटतं. तुमच्या दादाला काहीतरी द्यावं, त्याचं कौतुक करावं असं त्यांनाही वाटतं, पण त्यांच्याकडे तेवढी ऐपत नाही, दीपा डोळ्यातले अश्रू आवरत म्हणाली. तरीही बाबा म्हणाले, दीपा, अधिक मास आहे. आई तुझी आठवण काढते. ये ग घराकडे. तिला तुला अधिकाचं वाण द्यायचं आहे. पुढच्या अधिक मासात ती असेल नसेल काय माहीत. एवढे बोलून दीपाने सुमेधाला घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दीपा पुढे म्हणाली, सुनील म्हणाले की आपण जाऊया. ताई, पण बाहेरून वस्तू मीच घेऊन जाईन आणि आईच्या हातात देईन. आजकाल तिच्या जास्त लक्षातही राहत नाही. बाबांच्याकडून शास्त्र म्हणून थोडे पैसे घेईन. ताई, तुमच्याकडे मनातलं बोलते. प्लीज हे मनातच ठेवा. अगं वहिनी, माझी हीच परीक्षा घेणार का तू? आपण नणंद भावजे असलो तरी पहिल्या मैत्रिणी आहोत बरं का. या कानाचं त्या कानाला कळणार नाही. तू निश्चिंत राहा, सुमेधा विश्वासाने म्हणाली. पण इकडे सुमेधाने मनोमन काहीतरी नक्की ठरवले होते. तिने विचार केला, जर माझी आई माझ्या नवऱ्याचं कौतुक करते तर माझ्या भावालाही तो मान मिळायलाच हवा आणि दीपाच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे माझं कर्तव्य आहे.
दुसऱ्या दिवशी सुमेधाने कोणालाही न सांगता दीपाचे माहेर गाठले. एका छोट्याशा जुन्या घरात दीपाचे आईवडील राहत होते. अचानक आलेल्या सुमेधाला पाहून ते दोघेही गडबडले. या सुमेधाताई, कशा आहात? दीपा ठीक आहे ना? दीपाच्या आईने काळजीने विचारले. मी अगदी छान आहे काकू, आणि दीपाही आनंदात आहे. सुमेधा हसून म्हणाली. काका, हा अधिक मास आहे ना? अधिक मासात आईची ओटी भरतात म्हणून मी आले. दीपा वहिनी येईल तेव्हा येईल, पण आज या आईची ओटी भरायला मी आले आहे, असे म्हणत सुमेधाने पिशवीतून एक छान पैठणी, ओटीचे सामान आणि मिठाईचा डब्बा काढला. दीपाच्या आईला कुंकू लावून तिची ओटी भरली. त्यानंतर काकांच्या हातात एक जाड पाकीट दिलं. काका म्हणाले, सुमेधाताई, हे खूप जास्त आहे हो, एवढं करून आम्हाला लाजवू नका. काका, मी पण तुमची लेकच आहे. सुमेधाताई नाही, फक्त सुमेधा म्हणा. आणि माझा पण या घरावर तितकाच हक्क आहे बरं का. मला मान म्हणून फक्त हे लिंबाचं सरबत आणि मोगऱ्याचा गजरा हवाय. येईल 2 दिवसात जावयांना घेऊन, पण नकार द्यायचा नाही. तिने आईच्या बिछाण्याजवळ ठेवलेल्या डबीतील खडीसाखर तोंडात टाकली आणि बाहेर पडायला निघाली. निघताना ती म्हणाली, मी इथे आले होते हे कोणालाच कळता कामा नये. दीपा वहिनी, सुनील दादा, कोणालाही नाही बरं का. दीपाचे वडील अत्यंत स्वाभिमानी होते. त्यांचे डोळे पाणावले. सुमेधाने नम्रपणे त्यांचा हात आपल्या हातात घेतला. काका, तुम्ही मला दीपापेक्षा वेगळी मानता का? जर दीपा तुमच्यासाठी मुलगी आहे, तर मी सुद्धा तुमची मुलगीच आहे ना. एका मुलीने आपल्या आईवडिलांना मदत केली तर त्यात कसला संकोच. मला माहिती आहे तुमचं दादावर खूप प्रेम आहे, आणि मला माझ्या वहिनीच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे आहेत. प्लीज नाही म्हणू नका. सुमेधाच्या या हळव्या आणि हक्काच्या शब्दांपुढे त्या वृद्ध दाम्पत्याचे सगळे बांध फुटले. पण एक अट आहे काका, सुमेधा पुढे म्हणाली. या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नये. तुम्हीच हे पैसे उभे केले आहेत, आणि तुम्हीच तुमच्या हक्काने तुमच्या जावयाला बोलवत आहात असंच दिसायला हवं. अगदी दीपालाही हे कळता कामा नये. दीपाच्या आईवडिलांनी जड अंतःकरणाने पण कृतज्ञतेने सुमेधाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. 2 दिवसानंतर दीपाच्या वडिलांनी अत्यंत आदराने सुनील आणि संपूर्ण कुटुंबाला अधिक वाणाच्या जेवणासाठी आणि मानपानासाठी आमंत्रित केलं. राधाबाई तर चकितच झाल्या. अहो काय नवल, आज चक्क जेवायला आमंत्रण दिले. बघूया तरी काय थाट करतात ते. ठरलेल्या दिवशी सगळे दीपाच्या माहेरी पोहोचले. घर जरी छोटे होते तरी अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. दीपाच्या आईवडिलांनी मनापासून सर्वांचे स्वागत केले. जेवणाचा बेत साधा पण अत्यंत चविष्ट होता. पुरणपोळी, सुग्रास अन्न आणि मुख्य म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेले 33 अनारसे. दीपाच्या वडिलांनी सुनीलला नवीन कपडे आणि सोन्याचे वळे दिले. सासू सासऱ्यांना साडी, कपडे, दीपाला साडी, जावयाला ड्रेस आणि सुमेधाला पण एक छोटी भेटवस्तू दिली. हा सगळा दणकेबाज थाट पाहून राधाबाईंचे तोंड पाहण्यासारखे झाले होते. त्यांना बोलण्यासाठी एकही शब्द सुचत नव्हता. पण या सगळ्यात सर्वात जास्त आनंदी आणि थक्क झाली होती ती दीपा. आपल्या आईवडिलांनी एवढा मोठा खर्च कसा केला, सोन्याचे वळे कुठून आणले, या विचाराने तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिची मान आज सासूच्या समोर अभिमानाने वर झाली होती. जेवण झाल्यावर दीपा स्वयंपाकघरात पाणी आणायला गेली. सुमेधाही तिच्या मागे गेली. दीपाने सुमेधाला घट्ट मिठी मारली. सुमेधा, मला अजूनही विश्वास बसत नाही ग, माझ्या बाबांनी हे सगळं कसं केलं असेल. सुमेधाने दीपाच्या पाठीवर थाप मारली आणि हसून म्हणाली, वहिनी, देवाच्या घरची देवाणघेवाण वेगळी असते ग. कुठून ना कुठून तरी देव येतोच मदतीला. बाबांचं तुझ्यावर आणि दादावर खूप प्रेम आहे, हेच यातून सिद्ध होतं. आता तरी तो रडका चेहरा बदल आणि हस बघू. स्वयंपाकघराच्या दारातून दीपाच्या आईने हे पाहिले.
त्यांना ठाऊक होते की देव म्हणून धावून आलेली ही देव माणूस दुसरी कोणी नसून तुझी लाडकी नणंद सुमेधाच आहे. सुमेधाने दीपाच्या आईकडे बघून ओठांवर बोट ठेवले. गोष्ट गुप्त राखण्याचा तो सुवर्ण संकेत होता. नात्यांमधील पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती किती मोठे असते हे त्या सुसंस्कृत नंदेने सिद्ध केले होते. एका नंदेने आपल्या भावजईच्या माहेराची आबरू आणि आब राखला होता आणि एका कुटुंबाला कोणत्याही अपेक्षेशिवाय कायमचे ऋणी करून घेतले होते. रसिक श्रोते हो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.